Hello students, welcome to this video. Students, in this video we are going to learn something about types of registered company. The registered company means the company which is registered under the Companies Act 1956 or the Company Law 2013. So let's start. Okay, so students, here is the format, or we can say here is the figure, and in which we can easily understand how many types of registered company and how it goes like that. Okay, the very first, basically registered company is divided into the three category: limited by guarantee, unlimited company, unlimited by शेअर्स. जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, लिमिटेड बाय प्रॉमिस अँड लिमिटेड बाय शेअर्स असे हे दोन लिमिटेड कंपनीचे, लिमिटेड रजिस्टर्ड कंपनीचे टाइप्स होते आणि अनलिमिटेड कंपनी ही वेगळी होती. सो अकॉर्डिंग टू दॅट, लिमिटेड बाय गॅरंटी हा जो प्रकार आहे कंपनी रजिस्टर्ड कंपनीचा, त्यामध्ये बेसिकली जे NGOज असतात किंवा नॉट एक्झॅक्टली द NGO, बिकॉज NGO विल नॉट बी कन्सिडर्ड एज द कंपनी विच इज रजिस्टर्ड अंडर दिस ॲक्ट, पण असे काही कंपनीज असतात ज्या कंपनीज काम आपलं सर्व्हिसेसच्या दृष्टिकोनातून किंवा सोसायटीला सर्व्ह करण्याच्या दृष्टिकोनातूनच त्या कंपनी फॉर्म झालेल्या असतात. बट ॲट द सेम टाइम त्या लोकांची लायबिलिटी जी असते, ती ॲक्च्युली गॅरंटीवरती डिपेंड असते की त्यांनी किती गॅरंटर म्हणून काम केलेलं आहे किंवा किती गॅरंटर त्या कंपनीसाठी आहे, त्याच्या अनुषंगाने ती गॅरंटीवरती की मला तुम्हाला समजा 1 लाख रुपयाची मी गॅरंटी घेतलेली आहे कुठल्या एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी म्हणून, आणि 1 लाख रुपये जर पूर्ण होत नसतील तर ती 1 लाख रुपयाची गॅरंटी कंप्लीट करण्यासाठी म्हणून ह्या कंपनीमधनं ऍक्टिव्हिटी केली जाते. देन अनलिमिटेड कंपनी म्हणजे कंपनी आहे ज्याची लायबिलिटी कम्प्लिटली अनलिमिटेड आहे, अँड कंपनी लिमिटेड बाय शेअर्स असं म्हटल्यानंतर एक अशी कंपनी की जिची लायबिलिटी ही फक्त शेअर्सची जी अमाऊंट आहे किंवा त्याचे जे शेअर्स आहेत मग ते जितकी असतील, स्पेसिफिकली अनपेड शेअर्स आय शुड से, सो जेवढे अनपेड शेअर्स असतील तेवढ्या त्या अनपेड शेअर्ससाठी म्हणूनचीच फक्त त्या कंपनीची लायबिलिटी असेल, त्याच्यापेक्षा वेगळी म्हणून अशी लायबिलिटी कंपनीला पे करायची गरज पडत नाही. मग हे लिमिटेड बाय शेअर्स ही जी कंपनी असणार आहे ही दोन प्रकारामध्ये सांगितली जाते. एक म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी आणि दुसरी म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आता इथे बघितलं तुम्ही तर आपल्याला लोक दिसत आहेत त्याच्यामध्ये की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये लोकांची संख्या पण वेगळी वेगळी असते. ओके, so let's go for the private limited company. Now कशाला म्हणायचं प्रायव्हेट लिमिटेड? द कंपनी विच इज नॉट पब्लिक इज प्रायव्हेट. ही अगदी सिंपल गोष्ट आपण लक्षात ठेवायची. बट व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय द प्रायव्हेट हे इथे तुम्हाला सांगितलंय. व्हॉट ॲक्च्युअली सेज द स्टेटमेंट: अ कंपनी हुज शेअर्स मे नॉट बी ऑफर्ड टू पब्लिक. Okay, the very first characteristic of this private limited company is what? A company whose shares may not be offered to public. Public ला shares offer केले जात नाही. For sale. Specifically कशासाठी shares offer केले जात नाही. ठीक आहे, पण कशासाठी नाही केले जात? For the purpose of selling and which operates under legal requirements. ओके, म्हणजे तसंच ही जी कंपनी, एक भाग झाला त्याचा, एक कॅरेक्टरिस्टिक झाला की पब्लिकला सेल करण्यासाठी म्हणून शेअर्स कधीही दिले जात नाही किंवा ऑफर केले जात नाही, आणि दुसरा पार्ट झाला दॅट ऑपरेट अंडर लीगल रिक्वायरमेंट लेस स्ट्रिक्ट. ओके, म्हणजे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत, जे लीगल रिक्वायरमेंट्स आहे एका कंपनीसाठी म्हणूनचे, ते अत्यंत कमी प्रमाणामध्ये ज्या कंपनीला फॉलो करावे लागतात. सच काइंड ऑफ कंपनीज आर द प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. ओके, आणि इथे कोणाच्या कंपॅरिझन मध्ये त्यांनी लीगल रिक्वायरमेंट्स कमी आहेत असं म्हणून सांगितलं किंवा त्याचं प्रमाण कमी असं म्हणून सांगितलं? सो इन कंपॅरिझन टू द पब्लिक लिमिटेड कंपनी. फाईन. So I hope student you are little clear about the private limited company. जर झालं नसेल तर पुन्हा एकदा हे व्हिडिओ ऐका. Then let's see about public limited company. कोणाला म्हणायचं public limited? A public limited company under Companies Act 2013 is a company that has limited liability and offers shares to the general public. Its stock can be acquired by anyone, either privately through IPO,
IPO that is initial public offering or via trades on the stock market. ओके सो काय म्हटलंय या पब्लिक लिमिटेड कंपनीला? अ पब्लिक लिमिटेड कंपनी अंडर कंपनीज ऍक्ट 2013 इज अ कंपनी दॅट हॅज लिमिटेड लायबिलिटी, ओके. त्यांची लायबिलिटी कितीपर्यंत मर्यादित आहे? फक्त शेअर्स पर्यंत, अँड ऑफर शेअर्स टू द जनरल पब्लिक. हे सेकंड कॅरेक्टरिस्टिक की पब्लिक लिमिटेड कंपनीला अथॉरिटी आहे की ते जनरल पब्लिकला त्यांचे शेअर्स ऑफर करू शकतात. मग हे कशाच्या माध्यमातून किंवा कोणत्या स्वरूपामध्ये हे शेअर्स असू शकतात? तर इट्स स्टॉक कॅन बी एक्वायर्ड बाय एनीवन. कुठल्याही जनरल पब्लिक मधल्या कुठल्याही माणसाला, ज्याला इंटरेस्ट असेल अशा कुठल्याही माणसाला ते त्यांचा स्टॉक ऑफर करू शकतात. आयदर प्रायव्हेटली थ्रू इनिशियल पब्लिक ऑफरिंग. प्रायव्हेटली म्हणजे एक तर स्वतः अप्रोच होऊन, ओके, ज्याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं नाव दिलं जातं, ज्यावेळेस त्या कंपनीचा तो शेअर पहिल्यांदा मार्केटमध्ये येतोय त्यावेळेस. ऑर वाया ट्रेड्स ऑन स्टॉक मार्केट, किंवा जो शेअर पहिल्यांदा तो शेअर मार्केटमध्ये येतोय कुणाबरोबर तरी ट्रेडिंग करायला, त्यावेळेस आपण तो ऑफर करू शकतो, ज्याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतात, जे आता मी सांगितलं. किंवा तो शेअर जर समजा त्या माणसानी परत विकला तर तो सेकंडरी मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये विकला जातो आणि त्याच्यावरती कंटिन्युअसली ट्रेडिंग होत राहतं हळूहळू म्हणून. ओके, सो अशा कंडिशन मध्ये ऑपरेट करण्याचे अधिकार ज्या कंपनीला आहे ती कंपनी म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. इथे तुम्ही बघाल लीडरशिप टाटा ही कंपनी आपली पब्लिक लिमिटेड कंपनी आहे आणि रिलायन्स ही पण पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. Now let's take a look on the difference between private limited company and public limited company. खूप सिंपल फॉर्म मध्ये दिलेलं आहे हे प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड मधला डिफरन्स. सो जस्ट गो थ्रू विथ द स्लाइड. Just go through with each point from the private limited company and public limited company. Try to get understand what actually the point says, what the difference the point actually has between the private and public limited company. पण तरी जर समजा तुम्हाला नाही कळलं तर डेफिनेटली व्हिडिओ संपल्यानंतर तो ऐकल्यानंतर मला एक तर कमेंट बॉक्स मध्ये टाका किंवा मग पर्सनल विंडो वरती पिंग करा. ओके, सो टिल देन, thank you. Bye bye.